आजच्या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच संतोष मोटे, कृपया पेव्हलियनकडे यायचं आहे. सामना या ठिकाणी आपले वैद्य साहेब, संजय वैद्य साहेब यांच्या हस्ते हे संतोष बांगर पहिला चेंडू गोलंदाज महेश खेळण्यासाठी सज्ज आहे. स्ट्रायकर एंडला राजू, डाव्या श्रीच्या बाहेरून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा तोपर्यंत येतोय आणि एक रन चोरण्याचा प्रयत्न या ठिकाणी, मात्र पंच सांगतात की हा स्वैर चेंडू. एक वाईड. महेश दुसरा चेंडू घेऊन चांगला चेंडू डाव्या श्रीच्या बाहेर तडकावून देतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, मात्र चुकतोय तो चेंडू अडवण्यासाठी आणि एक धाव मिळते ती या ठिकाणी राजूला. राजू या एक धावाने पोहोचतोय तो एक धावसंख्येवर. सूर्योदया आणि वरद विनायक यांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. सूर्योदया आणि वरद विनायक सोसायटी. चांगला चेंडू तडकावून काढतो, क्षेत्ररक्षक चेंडू खाली यायला पाहिजे आणि हा सुंदर सोपा झेल या ठिकाणी डाव्या श्रीच्या बाहेरून उंचावून चेंडू मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी चौकारी मिळवण्याचा प्रयत्न. अध्यक्ष अरुण मस्कर साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. कृपया आपण पेव्हलियनकडे यायचं आहे. चला, वेळ वाया घालू नका, आपल्याकडे अजूनपर्यंत भरपूर सामने खेळायचे बाकी आहेत. खांदा कॉलनी लेजंड संघाचा 12वा खेळाडू साई सचिन 11. विनोद पुढचा फलंदाज. प्रदर्शनीय सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर विनोद यांनी अतिशय आक्रमक आणि घातक अशी सुरुवात केली होती, परंतु MYGच्या सांघिक खेळापुढे त्यांची कामगिरी थोडीशी फिकी पडली. अर्थात नक्कीच विनोद यांनी तो सामना जिंकला असता. मंगेश म्हणा किंवा दशरथ म्हात्रे म्हणा, भीमराव पवार यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर प्रदर्शनीय सामन्यामध्ये MYGने KBC संघाला अतिशय नामोहरमरित्या पराभूत केलेला आहे. विनोद खेळण्यासाठी तयार, एक धाव चोरण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि यशस्वी होतो. विनोद पोहोचतो एक धावसंख्येवर. वरद विनायकचा कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी इकडे यायचे आहे. वरद विनायक संघाची धावसंख्या 3, 1 बाद 3. संजू शेठ पाटील यांच्या हस्ते आणि हा उंचावरून मारलेला चेंडू आहे तो म्हणजे 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी. पहिला चेंडू खेळत असताना नाव स्ट्रायकर यांना बराच वेळ उभे होते. 4 चेंडू ऑलमोस्ट. सुटगावचे संजय पाटील, संजू शेठ पाटील यांच्या हस्ते ही नाणेफेक होणार आहे. उत्तुंग अशा ह्या 6 धावेनी साई सचिन 11 पोहोचते ती 9 धावसंख्येवर. 1 बाद 9 आणि हा मात्र अवांतर चेंडू. एकूण धावा होत आहेत त्या 10, 1 बाद 10. पहिलं षटक समाप्तीला असताना शेवटचा चेंडू, बरोबर ना, 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. पंचांच्या डावीकडून मारा करतोय तो नवीन फलंदाज राजू. यासाठी चांगला चेंडू पॉईंटच्या दिशेने तडकून काढलेला चेंडू. वीरेंद्र सेहवाग ज्याप्रमाणे चेंडूला फटकावत होते पॉईंटच्या दिशेने, राजूने देखील तसाच प्रयत्न केलेला. 2 धावा या ठिकाणी मिळतात त्या राजूला. राजू पोहोचतो वैयक्तिक 8 धावसंख्येवर आणि साई सचिन 11 पोहोचतोय ती 11 या धावसंख्येवर. 1 बाद 11. पहिलं षटक चालू असताना पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, 2 चेंडू सॉरी, एकच चेंडू शिल्लक आहे.
धावा 2. हां हां ठीक आहे, 2च धावा बोललो. एकूण धावसंख्या होती ती 12. 1 बाद 12. राजू खेळण्यासाठी तयार. सुंदर चेंडू या ठिकाणी मी म्हणेन वरद विनायक या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा जो कौल आहे तो वरद विनायकच्या दिशेने जातोय. आपला निर्णय या ठिकाणी ताबडतोब कळवायचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई सचिन 11 पोहोचतोय ती 12 या धावसंख्येवर. म्हणजे 12चा ॲव्हरेज जर पकडला तर 40-44 धावा या ठिकाणी पुरेशा होऊ शकतात जर तुमची गोलंदाजी चांगली असेल तर. अर्थात प्रदर्शनीय सामन्यामध्ये किंवा मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल की थोड्याशा धावा हातात असताना देखील आपण चांगला गोलंदाजीच्या मारेवर तो सामना आपण अटीतटीचा प्रेक्षकांना आपण या ठिकाणी त्याचं मनोरंजन करू शकतो. दुसरा चेंडू दुसरं षटक घेऊन मनोहर आणि स्ट्राईकला आहे तो म्हणजे विनोद. विनोद एक उंचपुरा मजबूत शरीरयष्टीचा खेळाडू. नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न त्याचा असेल. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व संघांनी या ठिकाणी आणि त्यांच्या संघनायकांनी या ठिकाणी उपस्थिती नोंदवायची आहे. आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थिती नोंदवायची आहे. गोलंदाज मनोहर एक 7-8 पावलांचा रणअप या ठिकाणी आहे. पंचांच्या डावीकडून मारा करणारा तो विनोदाच्यासाठी. चांगला चेंडू मी म्हणेन उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. विनोद काहीसा डाव्या यष्टीचा चेंडू बाहेर भिरकावण्याचा प्रयत्न होता. फसतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी मिळतोय तो रत्नदीप स्पोर्ट्सला आणि मनोहरला. विनोद पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारावं लागेल कारण रत्नदीप स्पोर्ट्स हा देखील ह्या स्पर्धेतील किंबहुना खांदा कॉलनीतील एक नामवंत संघ आहे. येस. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना मनोहर आपल्या गोलंदाजीची जी मदार आहे ती स्वतःला ठाऊक असते. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण तशा प्रकारे सजवून फलंदाजाला बुचकळात टाकणे किंवा त्याला त्या ठिकाणी नामोर करण्याचा प्रयत्न नक्कीच असतो मनोहर पंचांच्या डावीकडून. सुंदर चेंडू पाहायचा झेल होते या ठिकाणी आणि हा साधा सोपा झेल अतिशय उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी मी म्हणेन. विनोद बाद होऊन तंबूत परततोय. जय हनुमान असुडगाव आणि डॉक्टर्स 11 या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. डॉक्टर्स 11 आणि जय हनुमान असुडगाव. दुसरा बळी या ठिकाणी साई सचिन 11 संघासाठी. रत्नदीप स्पोर्ट्स काहीसं नियंत्रण मिळवू पाहतोय कारण सुरुवातीचे दोन्ही खंदे फलंदाज तंबूत धाडण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी होत आहेत. मी विनंती करतो जयेश यांना या ठिकाणी समालोचनाचा धुरा या ठिकाणी त्यांनी सांभाळायची आहे. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन दाखल होत असताना आपण पाहत आहोत. 12-2 ही सद्य परिस्थिती. बॅटिंग करतोय साई सचिन 11. या दोन संघांदरम्यान जिथे बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय त्याच्या अगेन्स्ट खेळतोय तो रत्नदीप स्पोर्ट्स डाकता कांडा. हा बॉल हलक्या हाताने बॅकलिफ्टला खाली ठेवलं. संयमाने खेळ एक सिंगल इथे प्राप्त केली आहे. अशा रीतीची धीरोदार्थता ही नेहमी चांगली राहते कारण अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं ना T20च्या जमान्यामध्ये T20च्या पाळण्यामध्ये जन्माला आलेले खेळाडू जे आहेत ना ते मोठे स्ट्रोक खेळण्याचे नेहमी प्रयत्न करतात. क्रिकेटमध्ये धीरोदार्थता हा शब्द अलीकडच्या कालावधीमध्ये हा दूर निघून गेला आहे. संयमाने खेळणं
मोक्याच्या क्षणाला अटॅक करणं, मोठे स्ट्रोक खेळणं, जिम्मेदारीबद्ध आपला कारभार करणं, या बाबी फार महत्त्वाच्या राहतात. चेतन आणि त्यांच्या साथीला राजू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चेतन पाटील यांच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळालाय. आघाडीला ते बॅटिंगला आलेत. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. 100 रन अतिरिक्त धाव इथे येत असताना पाहायला मिळते. काय स्ट्रोक केला होता, एक लांब लचक षटकार या मॅचच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं. संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. काय विशेष सन्मान विशेष अतिथींचे या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहिले. ऑन साईडला केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे, जिथे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अवेलेबल. चेंडूवरती येतील तद्वर मात्र 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. चेतन पाटील, मला आठवण त्या आई प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून घेण्यात आला होता. दुसऱ्या पर्वामध्ये अनिकेत लाखेला आम्ही पाहिलं होतं. परंतु या मॅच मध्ये तितक्याशा धावा देखील महत्वाच्या असतील. धावफलकावरती 16 हा बॉल. धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 17 धावा धावफलकावरती आहेत. 100 आला. राजू दगडे यांच्यासाठी हा बॉल ऑन साईडला खेळ, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक येतो वेगाने. 1 रन इथे कंप्लीट करण्यात आली आहे. दुसरी धाव देखील मुक्याच्या क्षणाला इथे वेगाने कंप्लीट करण्यात आली. एक चित्त थरारक लढत आपण अनुभवतो आहोत. अशा परिस्थितीमध्ये या धावा देखील तितक्याशा महत्वाच्या आहेत. रत्नदीप स्पोर्ट्स थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळाला. विकेट मिळवलेला नाही आहेत. पार्टनरशिप बिल्ड होते. धावा येत आहे. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. मनोर यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये. पुढचा बॉल, हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ एकंदरीत आपण पाहतोय इथे संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना साई एकता 11 या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 19 धावा धावफलकावरती. 19ला 2. मोतीरामजी कोळी साहेब यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते 19. 19 ऑन दी बोर्ड आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. साई सचिन 11 आणि रत्नदीप स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यानची लढत जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टॉस जिंकला होता रत्नदीप स्पोर्ट्स या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. मैदानाच्या आतमध्ये डावखुरा आणि उजव्या हाताचा बॅटर ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले. बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे मिळेल. एकेरी धाव इथे प्राप्त करण्यात येत असताना संदीप यांना पाहतो आपण गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालेले. रोहितजी कोळी आपले हार्दिक स्वागत. कान्हा कॉलनीची एक हँडसम पर्सनॅलिटी. आज एक चांगल्या दर्जाचा खेळाडू ज्यांना आपण पाहत आहोत. चैतन्य गरज सीजीलाही आपण पाहतोय. आणि मिस्टर रनआउट म्हणून ही एक उपाधी होती त्यांच्या पाठीमागे, ती आता दूर झाली. सध्या चांगले क्रिकेट गावासाठी देखील खेळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा संदीप. खोला टाकला. वेगवान यॉर्कर इथे पाहायला मिळाला. सटीक लेंथ लाईन वरती नाही आहे. अर्थात इथे एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. वेगाने टाकला गेलेला बॉल. इन्सिंग यॉर्कर. रन्स आली 1. संघाची धावसंख्या 21. 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. आणि या मैदानावरती 7 जन्माचं नातं असणारी अशी व्यक्ती या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही रात्र असू द्यात किंवा दिवस असू द्यात 7 जन्माचं नातं आणि 7 जन्माच्या गाठी बांधल्या गेल्यात असा सचिन धोत्रेलाही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. हा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रयत्न चांगले होते. चेंडूने ओलांडली सीमारेषा. धावा मिळतील 4. हा आलाय चौकार.
त्याच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती आहेत. शशिकांतजी शेळके साहेब आसुडगावचे माजी सरपंच, ज्यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आपलंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आसुडगाव आणि खांदा कॉलनीचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. हॅलो 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 आणि ते वर्षानुवर्ष नेहमीच वाढत असताना पाहायला मिळालेत. हॅलो धावा आल्यात त्या दोन संघाची धावसंख्या 1 धाव आहे. हॅलो 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग करत असताना साई सचिन 11. सचिन 11 गेले अनेक वर्ष खांदा कॉलनी क्रिकेट आणि त्याच वेळेला निर्विवाद असं वर्चस्व गाजवत असताना पाहायला मिळाले. हॅलो आणि अर्थात एकंदरीत आपण पाहिलं ना तर सचिन 11 या नावाने बॉक्स हॅलो. क्रिकेट मधील मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांच्या काळात या ठिकाणी आसुडगावचे माजी सरपंच, आमचे मित्र, आनंदी ग्रुपचे सदस्य शशिकांत शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आनंदी ग्रुपचे KPL SBPL चे अध्यक्ष सुभाष गावडे यांना विनंती करतो, संजय पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी मी KBCचे अध्यक्ष आमचे मित्र श्री मोतीलाल कोळी यांना विनंती करतो, आपण कृपया स्टेजवरती ताबडतोब उपस्थित राहायचं आहे. कोळी साहेबांचा सन्मान करायचा आहे. मी आपल्या आनंद ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील गुरु, आमचे महावितरणचे कार्यकारी अभियंता, त्याचबरोबर सुभाष गाव संजय पाटील यांना विनंती करतो, आपण कोळी साहेबांचा सन्मान करायचा आहे. यूट्यूब या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे सर्वांनी. महत्त्वाच्या आजच्या दिवसातला महत्त्वाचा सन्मान आहे. आमचे मित्र मोतीलाल कोळी यांचा सन्मान होतोय. जरा जोरात सर्वांनी टाळ्या वाजवत आहेत. सुकाणू समितीचे अध्यक्ष RR सावंत हे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे आनंद ग्रुपचे सदस्य रामदासदादा गोवारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सामन्यांच्या दरम्यान सालाबादप्रमाणे याही वर्षी कमी वेळेमध्ये या मैदानाचं पिच बनवण्याचं जे काम, उत्तुंग असं काम खांदा कॉलनी क्रिकेट क्लब अर्थातच KCCA यांच्या माध्यमातून होत आहे. त्यानिमित्त सचिन धोत्रे यांचं आणि KCCA संपूर्ण टीमचा आम्ही सन्मान करतोय. या ठिकाणी संजय पाटील, आमचे आसुडगावचे उद्योगपती संजय पाटील आणि रामदास दादा यांनी कोळी साहेबांचा सन्मान करायचा आहे. KBCची सर्व टीम स्टेजवरती यायचं आहे, कारण आपण प्रत्येक टीमचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करत असतो. KBCचे महेंद्र कांबळे असतील, खताळ साहेब असतील, या सर्वांना विनंती आहे. 29 झाल्यात. KBCच्या 29. सर्वांना सदस्यांना विनंती आहे, आपण स्टेजवरती ताबडतोब यायचं आहे. मी धावफलकावरती 29 ऑन दी बोर्ड. गोलंदाज वेगाने टाकला हा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट करण्यात आली. दुहेरीचा प्रयत्न देखील इथे करण्यात आलेला नाही. एक सिंगल आली. 30 धावा धावफलकावर. महाराष्ट्र राज्यभर ज्याच्या बोटांची जादू पाहायला मिळते ना, मग मैदान असू द्यात किंवा त्याच वेळेला एक छोट्याशा कॅरम बोर्डवरती नेहमी आपल्या बोटांची जादू दाखवतो ना, ज्याची गोलंदाजी नेहमीच करण्यात येते, लाईक असा सचिन नाईक याचंही हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र चॅम्पियन असा कॅरमपट्टू आणि नॅशनलसाठी देखील आपण त्याला खेळत असताना पाहू. पुढचा बॉल खोला टाकला, थेट यष्टांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक 30 बाद. 30 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी सर्व संघनायकांना कळकळीची विनंती आहे. खूप सामने, अजून भरपूर सामने खेळायचे असल्यामुळं कोणीही वेळ वाया घालवू नये. संघनायकांना कळकळीची विनंती आहे, कोणीही वेळ वाया घालवू नये. यानंतरचे सामने जयेश, यानंतरचा सामना आत्ताच आपण घोषित करावा. होय, पुढच्या मॅचचा टॉस देखील झालाय. पुढच्या मॅचचा टॉस एका बाजूला वरद विनायक आणि सूर्योदय संघ खेळणार आहे. टॉस जिंकलाय वरद विनायक टीमने आणि जिथे बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. भीमरावजी पवार साहेब, आपण पाहिलं नाही, इथून अजूनही 13 मॅचेस बाकी आहेत. कदाचित आपल्याला 2-2 षटकांचे सामने खेळवावे लागतील.
30ला 3. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आल्या पहिल्या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे होतोय. दरम्यानच्या काळात या ठिकाणी आमच्या आनंदी ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील लिखित रेहाना बेगम या पुस्तकाच्या बॅनर आपण इथं पाहतोय. मला वाटते त्यांनी पुस्तक विक्रीसाठी देखील इथं ठेवलेलं असेल. तरी कोणी वाचक असतील त्यांनी रेहाना बेगम हे संजय पाटील लिखित जे पुस्तक आहे ते या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेलं आहे. जयेश मंगेश मैदानाच्या आतमध्ये आले, परंतु राजू मैदान सोडत असताना पाहायला मिळतात. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद. फलकावरती धावा आहेत त्या 31ला. इथे तिसरा फलंदाज बाद झालाय. एकतीस धावा फलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये मंगेश यांना आपण पाहतोय अगदी त्यांच्या साथीला. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना वैभव आला बॅटिंगसाठी. पुढचा बॉल खोला टाकला, डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येतात. फंबल जरूर झाला, फायदा उचललाय. दोन्ही बॅटरने रन्स कंप्लीट केल्यात. त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल, जाऊन पोहोचेल 33 धावा फलकावरती. 33ला 4 ही सद्य परिस्थिती. बॅटिंग करत असताना साई सचिन 11 या टीमची 33 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू पूर्वार्धातील खेळ. खोला टाकला, ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राय केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. मनोहर वेगाने चेंडूवरती येतात. फेकी करण्यात येते. तद्वर धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या त्या दोन. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 वरती जाऊन पोहोचले. 36चं टार्गेट असेल या मॅच मध्ये. 36 रनचं टार्गेट. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचं. साई सचिन 11 त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्या. आपल्या आनंदी ग्रुपचे सदस्य बाबाजी चव्हाण यांचा सन्मान करायचा आहे. मी रमाकांत भगत साहेबांना विनंती करतो आपण पुष्पगुच्छ देऊन बाबाजी चव्हाण आणि वाकडीकर या दोघांचाही सन्मान करायचा आहे. ज्यांनी या सामन्यांकरिता सढळ हस्ते देणगी दिलेली आहे त्या सर्व देणगीदारांचे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी सर्व टी शर्ट आपल्या पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती नगरसेवक मनोहर शेठ म्हात्रे यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्व टी शर्ट दिलेले आहेत. त्याचबरोबर 25,555 आमचे गुरु संजय पाटील यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर 25,000ची देणगी सनी भोपी यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रशांत वावळ सालाबादप्रमाणे याही वर्षी 51 किलो चिकन देऊन या आनंदी ग्रुपच्या सर्व सदस्यांना त्यांनी खुश केलेलं आहे. यानंतरचे सामने 3-3 ओव्हरचे होईल. या या ठिकाणी आशिष मोकल आणि आपल्या आनंदी ग्रुपचे सदस्य मांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान होईल. मांडे साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. माजी तहसीलदार संजय मांडे आपल्याला विनंती आपण सन्मान घ्यायचा आहे. मी विनंती करतो कोळी साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते संजय मांडे आणि आशिष मोकल यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी गाजरे साहेब आहेत, लक्ष्मण गाजरे यांनाही विनंती आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे किंवा सन्मान घ्यायचा आहे. ओके. या ठिकाणी 12च्या दरम्यान माजी सैनिकांचा सन्मान होणार आहे. आपल्या आनंदी ग्रुपचे सदस्य श्री प्रदीप दावकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि माजी सैनिकांचा सन्मान सोहळा होणार आहे. आशिष मोकल साहेब मी विनंती करतो. लक्ष्मण गाजरे गाडगे साहेब केबीसीचे सर्व सदस्य आपण मॅचचे सन्मान चिन्ह घेण्यासाठी उपस्थित राहायचं आहे.
मी भगतसाहेबांना विनंती करतो आशिष मोकल आणि PM प्रमोद भोईर यांचा सन्मान करायचा आहे. मी गुरुला विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे, फोटो घ्यायचा आहे. PM प्रमोद भोईर. केबीसीचा सन्मान चिन्ह द्यायचं आहे. अभिषेक बोपी आपल्याला विनंती आहे, केबीसीचं सन्मान चिन्ह दिलेलं नाही. केबीसीचं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी मी केबीसीच्या सदस्यांना विनंती करतो. सामना त्वरित सुरू करायचा आहे. सामना त्वरित सुरू करायचा आहे. पंचांना विनंती आहे, सामना त्वरित सुरू करायचा आहे. या ठिकाणी केबीसीची सन्मान चिन्ह देण्याची विनंती करतो मी प्रमोद भोईर साहेबांना आणि सन्मान चिन्ह स्वीकारण्याची विनंती करतो केबीसीच्या सदस्यांना. घ्या ते चिन्ह घ्या. हो लक्ष्मण गाजरे या इकडे. सन्मान चिन्ह घ्या. केबीसी इकडे. गणेश कडव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे आपण कृपया पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. गणेश कडव या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलातील आमचे मित्र सुतार साहेब आणि यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. या ठिकाणी उद्योगपती राहुल पारगावकर, रत्ना ट्रेडर्सचे मालक राहुल पारगावकर आणि गणेश कडव उपस्थित आहेत. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आणि मी आनंदी ग्रुपचे अध्यक्ष यांना विनंती करतो, आपण ट्रॅफिक पोलीसचे कर्मचारी आमचे सुतार साहेब आणि भोसले साहेब या दोघांचा सन्मान करायचा आहे. यादव साहेब आपण बुके देऊन सुतार साहेबांचा आणि पोलीस दलातील सदस्य भोसले साहेब आणि सुतार साहेब यांना सन्मानित करायचं आहे. चला मॅच सुरुवात होते. विशालजी पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आणि पप्पूजी गायकवाड यांना आपण पाहतो. एक ओळ्याचे तर एक रसायनीचे हाफ ट्रॅकरच्या बॉलने सुरुवात झाली या मॅचची. रन्स मिळेल केवळ घोषांकित क्षेत्र आहे. केबीसीचं एक सन्मान धाव. चिन्ह द्यायचं आहे. या ठिकाणी रत्ना ट्रेडर्सचे मालक राहुल पारगावकर आणि सदस्य गणेश कडव यांचा सन्मान होतोय. एक मिनिट PM यांचा पण घ्या. गुरु गणेश कडव यांचाही सन्मान घ्यायचा आहे. जयेश कॉमेंट्री. मैदानाच्या आतमध्ये मनोहरजी म्हात्रे यांच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, चौकार. काय स्ट्रोक आलाय पहा. उजव्या बाहेर मिळालेल्या बॉलवरती आक्रमण केलं. राजकारणाच्या पटलावरती चौकार आणि षटकार ठोकणारा बहादर ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये येतो ना, त्यावेळेला अशा स्वरूपाचं चित्र नेहमीच पाहायला मिळतं. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 5. पहिलं षटक प्रगतीपथावरती जे आपण पाहतो आहोत, मनोहर म्हात्रे आणि त्यांच्या साथीला आनंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे बॅटिंग करण्यासाठी. रत्नदीप स्पोर्ट्स दागता खांडाच्या माध्यमातून पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज वेगाने टाकला हा बॉल डावे गेशीवरती. वेग प्रचंड. गोलंदाजी मार्कवरती पिंटू सिंगला आपण पाहत आहोत. प्रचंड वेगाने गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. असे चेंडू टाकण्यासाठी तो नेहमीच निपुण पाहायला मिळालाय. पिंटू देखील आपण पाहिल्यानंतर 40+ खेळाडू पाहता पाहता कधी बनला, कारण त्याची अफाट फिटनेस. यावेळचा बॉल डाऊन द ग्राउंड, वॅकंट एरिया, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, चौकार. नऊ धावा धावफलकावर, 36चा पाठलाग. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळाल्या. 36चा पाठलाग करत असताना एक दमदार आणि साजेशी सुरुवात इथे म्हणता येईल. स्वप्नवत सुरुवात उत्तरार्धाच्या दाखल इथे आपण पाहत आहोत, जिथे रत्नदीप स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये
बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेला पाहायला मिळतोय. या मैदानावरती सध्याच्या घडीला ना एक बिजी शेड्यूल राहिलंय. अनेक स्पर्धा या मैदानावरती होत असताना आपण पाहतो. हा बॉल वेगाने येथे रक्षकाचा वेध घेतला, रीच मध्ये ठेवला नाही, डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू पिंटू या वेळेला कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. आगामी कालावधीमध्ये येणाऱ्या हंगामामध्ये आणखीन एक मोठी मानाची सन्मानाची स्पर्धा आई प्रीमियर लीग देखील आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे. आणि अगदी ऑक्शन वाईज आणि या वर्षीच्या हंगामामध्ये एक नवीन उपक्रम आहे. बॉल इथे बॅटचा स्टिकर द्यावा लागलाय. झेल महत्वाचा होता. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येईल. तद्भर मात्र घेण्यात येणारी एक सिंगल रन संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल जाऊन पोहोचते. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. आई प्रीमियर लीग मध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या चेंडूची चर्चा चालू आहे ना, तो टिप बॉल या वर्षीच्या हंगामामध्ये आई प्रीमियर लीग मध्ये जो मात्र वापरला जात असताना पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 10 ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. आघाडीचे बॅटर चांगली बॅटिंग करतायत. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. रणनीतीबद्ध कामकाज, भान ठेवला, योजना आखल्यात आणि बेभान होऊन त्या इथे अंमलात आणल्या जातात. लक्ष आहे 36 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात. 18 बॉलचा खेळ शेष आहे. इथून पुढे होणारे सामने 3-3 षटकांचे आहेत. हाफ ट्रॅकर कट केला पॉइंटला, चेंडू हवेमध्ये होता. इथे सिंगल प्राप्त करण्यात आली आहे. रन्स मिळेल ती केवळ एक. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. गोलंदाजी मार्क वरती आपण मंगेश यांना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकला. कट करण्यासाठी मुभा दिली, एक अँगल बनवला होता गोलंदाजाने. पुढचा बॉल आणखीन एक ऑन साईडला केबल टर्न केल्यात. पदललित्य चांगलं पाहायला मिळालं. बॉडीचं बॅलन्स, संतुलन, स्वतःला स्ट्रेच करत असताना ऑन साईडला हा स्ट्रोक केला. घोषांकित क्षेत्र आहे. धाव इथे प्राप्त होत असताना एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत. एकंदरीत 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट संजय भोपी प्रीमियर लीग, स्वर्गीय संजय भोपी प्रीमियर लीग 2024चा 25चा भूतपूर्व 16 आपण पाहत आहोत. ऑन साईडला केलेला हा स्ट्रोक. रन्स इथे एक मिळाल्या. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. सिंगल आणि डबल्सला प्राधान्य दिलंय या मॅच मध्ये. कारण सुरुवातीलाच आपण पाहिलं मनोहर मात्रेंनी कव्हर्सला चौका ठोकला, डाऊन द ग्राउंड चौका ठोकला. मॅचचे बिगुल त्यांनी वाजवले की आम्ही देखील जिंकण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये आलो आहोत. ते प्रयत्न त्यांच्या त्या रीतीचं पाहायला मिळाले. परंतु तिथून पुढे धावा थांबल्यात. हा बॉल पुन्हा एकदा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. रन्स इथे मिळतील. चेंडूने ओलांडले सीमारेषा. धावा मिळतील त्या 4. हा आलाय चौकार. आनंद बॅटिंग करत असताना बॅटिंगचा मनमुराद असा आनंद इथे लुटलाय. स्कोर कार्डला 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 36चा पाठलाग करत असताना 17 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी एक मोठं लक्ष का होईना, परंतु त्याच्यावरती आपणही तुटून पडणार. या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष बाब मी निदर्शनास आणेन. या रेहाना बेगम नावाचं एक पुस्तक जे आहे लिहिण्यात आलं आहे आदरणीय संजयजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. आणि हे कथा संग्रह आपल्यासाठी विक्रीसाठी इथे उपलब्ध आहे. ज्या कोणाला
हा पुस्तक हवा असेल तर विक्रीसाठी अवेलेबल आहे या व्यासपीठावरती. फलंदाज प्लेड ऑन झालाय. फलंदाज क्रमांक पहिला बाद होत असताना ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. बॅटला बॉल ब्रश झाला, तदनंतर यस्टांचा वेध. आनंद बॅक टू द पॅव्हेलियन. भरलाई ताट वटीचा माझे आईला तर मात्रे बाद होत असताना इथे पाहायला मिळालेत. अर्थात आपण पाहतोय एक महत्वाचा खेळाडू बाद होत असताना 18 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू क्रमांक पहिला इथे बाद झालेला पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपला. अजूनही 12 बॉल आणि 18ची गरज या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 18ची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना मी मंडप डेकोरेटर्स जिथे कुठे असाल कृपया संपर्क साधा. वायर कट झाली आहे. मंडप डेकोरेटर्स जिथे कुठे असाल कृपया संपर्क साधा. समोरच्या बाजूला जो गेट आहे गेटला लागून जी बॅरिकेड्स आहे तिथे कोणी हात लावू नका. वायर कट झाली आहे. स्कोर कार्ड वरती धावा एकंदरीत पाहायला मिळतात त्या 18 आहेत. 18 ऑन दी बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर यांना आपण पाहतोय. चला घाई करा. राजू दगडे आलेत गोलंदाजी मार्क वरती. राजू यांना आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना. एक उत्कृष्ट जलद गतीचा गोलंदाज. दीपकजी जांभळे साहेब देखील उपस्थित होतात. त्यांचे हार्दिक स्वागत. आनंदी ग्रुपचे दीपकजी जांभळे यांचे देखील हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. या आपण एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतो आहोत. विशेष अतिथींचा विशेष सन्मान. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मधून फेकी करण्यात येते. तद्वर मात्र घेतली गेलेली एक सिंगल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल जाऊन पोहोचते. 19 धावा धावफलकावरती आहेत. किशोर आणि आनंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 19. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर कट केलाय. पॉइंटला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केले. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. रेहाना बेगम एक मोठी आवृत्ती आपण पाहतो आहोत जे पुस्तक संजयजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून लिहिण्यात आलंय. आनंदी ग्रुपचे अध्यक्ष तथा आपण पाहिलं तर महावितरण मध्ये कार्यरत असणारे कार्यकारी अभियंता म्हणून देखील ते कामकाज करत असताना पाहायला मिळतात. आदरणीय संजयजी पाटील साहेब यांची आवृत्ती. एक चांगल्या दर्जाचं लेखन देखील ते करत असताना पाहायला मिळतात. आणि हे जे पुस्तक आहे ना हे विक्रीसाठी आपल्याला इथे उपलब्ध आहे. तर कोणाला खरेदी करायचं असेल तर आवर्जून आपण या व्यासपीठावरती भेट द्या आणि तिथून आपण हे रियाना बेगम नावाची ही आवृत्ती पुस्तक जी कथा कथित जे लेखन करण्यात आलंय या कथेचं ते आपण कलेक्ट करू शकता. 21 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झाला. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच एका बाजूला पाहायला मिळतो तो अर्थात रत्नदीप स्पोर्ट धाकटा खांडा आणि त्याच्या अगेन्स्ट साई सचिन 11. लक्ष 36 धावसंख्येचं धावफलकावरती धावा त्या 21ला 1. हा बॉल लोअर फुल टोज वेगाने टाकला. अगदी वेगाने हा चेंडू पाहायला मिळाला होता. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू येत असताना डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढत असताना अगदी त्याच वेळेला विकेट मिळवाव्या लागतील. कारण येणारे चेंडू इथून शेष राहिलेत ते 9 बॉलमध्ये 15ची आवश्यकता केवळ. 9 चेंडू आणि 15 धावा. धावा बनतात. हे दोन बॅटर जर का उभे राहिले. किशोर यावेळेला डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं राजूने. धाव दिलेली नाही आहे. डॉट बॉल आलाय. अशा स्वरूपाचे चेंडू इथे हाताळावे लागतील. निर्धाव चेंडू येण्याचा पर्सेंटेज इथे वाढवावा लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघ मॅच मध्ये शिरकाव करतोय
अशा परिस्थितीमध्ये धावा रोखणे तितकंसं गरजेचं आहे. 8 बॉल 15ची गरज. विकेट मिळवावा लागतात जर का आपल्याला धावा संख्येवरती लगाम लागवायचा आहे, कारण नवीन येणाऱ्या गोल फलंदाजावरती दबाव टाकता येतो. अप्रत्यक्षरित्या धावगतीवरती हा दडपण इथे जाणवतो आणि त्याचाच परिणाम नवीन येणारा जो संघ, नवीन येणारा जो खेळाडू असतो किंवा मोठे फटके खेळू शकत नाही. यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टीपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 2 किशोर बाद. आनंद आणि महेश, आता मात्र ही जोडी जी आहे ना ती संघासाठी तारेल का संघाला? संघाची अडकलेली ही नौका जर पैल तिरी घेऊन जायची आहे तर त्यासाठी त्या दर्जाचं प्रदर्शन ही तुम्हाला करावं लागेल. स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत आपण पाहतोय. धावा धावफलकावरती आहेत ते 21. 15ची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 15 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. केवळ 3 धावा खर्च केला. राजूने एक विकेट देखील मिळवली आहे आणि अर्थात एक अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. राजू पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतील. स्कोर कार्डवरती धावा जिथे आपण पाहतो 21 आहेत. चला घाई करा. वेळेसाठी तुम्ही सहकार्य निश्चितच अपेक्षित असेल तुम्हा सर्वांचं. हा बॉल कोलाड वाईड यॉर्कर थेट यष्टिरक्षकाचा भेद. 6 बॉल 15ची गरज विजयासाठी. 6 चेंडू आणि 15 धावा. या मॅच मध्ये जिथे आपण पाहिलं ना तर संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. गेली अनेक वर्ष जर का मागील पाने इतिहासाची पलटायचा प्रयत्न तुम्ही केलात तर रत्नदीप स्पोर्ट्स हा नेहमी चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करत असताना फायनल गाठणारा संघ आहे. परंतु आज पहिल्याच मॅच मध्ये अडचणी वाढल्यात या संघाच्या. 6 बॉल 15ची आवश्यकता. अनेक वेळेला या स्पर्धेवरती निर्विवाद असं अभिराज्य गाजवणारा संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. 6 बॉल विजयासाठी 15ची गरज. 6 चेंडू आणि 15 धावा. एका नव्या संघाचा उदय इथे होत असताना पाहायला मिळाला. अर्थात साई सचिन इलेव्हन आणि तिथून एक चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहत आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजी मार्क मध्ये दाखवत असताना विनोद यांना आपण पाहत आहोत. विनोद यांना बॅटिंगला पाहिलं गेलं नव्हतं, अर्थात बॉलिंगसाठी ते दाखल झाल्यात. हा बॉल पहिला चेंडूवरती आपला फटका. 440चा झटका आणि होय प्रतिस्पर्ध्याला दिलाय चटका. ठोकलाय षटकार. षटकार इथे पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड. चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलाय. सामना जिवंत ठेवलाय. 5 बॉल 9ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 9 धावा. पुढचा बॉल विनोद पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामधील काहीसे फेरबदल इथे करण्यात आल्यात. वाईडिस लॉंग ऑन डीप मिड विकेट. त्याच वेळेला एक क्षेत्ररक्षक जो मात्र आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील तैनात करण्यात आला. लॉंग ऑफ देखील आहे. पुढचाच बॉल लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. ही बाब पथ्यावरती पडू शकते. नॉन स्ट्राईक एंडवरती आनंद आलाय आणि अर्थात इथे त्याला नॉन स्ट्राईक एंडवरती आणणे ही बाब देखील गरजेची असेल. 8ची आवश्यकता. 4 बॉलचा खेळ शेष.
4 चेंडू आणि विजयासाठी 8ची आवश्यकता. 40+ क्रिकेट. अगदी स्वास्थ्यासाठी एक धाव जी मात्र मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. आणखीन एक फलंदाज बाद. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 28. विजयासाठी 3 बॉल आणि 8ची गरज. 3 चेंडू आणि 8 धावा. चुरशीची आणि चित्त थरारक अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतो आहोत. उत्कंठावर्धक अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वातावरण टाईट झालं आणि खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला थोडीशी घाई करा. वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य अपेक्षित असेल प्रत्येकाचं. कारण पुढील संपूर्ण सामने 3 षटकांचे आहेत. अशी वेळ येऊ देऊ नका की सामने 2 किंवा 1 षटकाचे खेळवावे लागतील. कारण आपण वेळेच्या बाबतीत थोडंसं बॅकफूटवरती आहोत. 11 वाजायला आल्यात आणि मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ती केवळ दुसरी. इथून 13 सामने अजूनही कव्हर करायचे आहेत. हा बॉल हलक्या हाताने केलेत. डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूवरती येतात केव्हा सिंगल पेक्षा जास्तीचे काय नाही. उर्वरित 2 बॉल आणि 7ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. 2 बॉल आणि 7ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 7 धावा. विजयासाठी जिथे मात्र 2 चेंडू आणि 7ची आवश्यकता. 29 ऑन दी बोर्ड आहेत. 29ला 3. 2 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पुढचा बॉल विनोद पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतील तद्वर मात्र केवळ एक सिंगल घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. उर्वरित 1 बॉल. विजयासाठी आवश्यकता आहे ती 5 धावसंख्येची. अर्थात या बॉलवरती षटकार मारावाच लागणार आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. 1 चेंडू आणि 6 धावा इथे येणं गरजेचंच असेल. त्याच वेळेला तुम्ही मॅच जिंकू शकता. कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होणे उजडायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करा या मॅच मध्ये. कारण येणारा बॉल 1 बॉल आणि 5ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 5 धावा. विनोद गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर एंड वरती यावेळेला बॅटर तुम्ही आनंदला पाहताय. 8 बॉल 17 वरती तो नॉट आउट आहे. 8 बॉल 17 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अभी नाही तो कभी नाही. या सामन्यामध्ये वेळ प्रत्येकाची आली आहे. वेळ ही प्रत्येकाच्या हातामध्ये असते. घड्याचे केवळ काटे फिरतात. परंतु आता ही वेळ आहे ना ही कोणासाठी थांबणार नाही आहे. चला घाई करा. थोडीशी जास्तीची घाई करावी लागेल. आपण विनंती करूयात दोन्ही पंचांना की आपण थोडेसे जवळ आहात. इंजेक्शन आवर्जून द्या. 1 बॉल 5ची गरज. डाऊन दी ग्राउंड. मॅच इथे जिंकली आहे. अर्थात साई सचिन 11 या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड. पंचांना विनंती आहे पुढील सामना ताबडतोब सुरू होईल. पुढील सामना त्वरित सुरू करायचा आहे. वरोदय आणि वरद विनायक आणि सूर्योदय. सूर्योदयनी लावायचे आहे आणि वरद विनायक वाल्यांना विनंती आपले खेळाडू लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत.